नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आपल्या या स्क्रीनवरती रेल्वे या प्रकरणावरचे उदाहरण फ्लॅश केलेले. परीक्षांचा दर्जा ज्या लेवलला गेलेला आहे त्या लेवलचा जर विचार केला तर येणाऱ्या काळामध्ये हे उदाहरण आयोगाच्या मेन्सच्या एक्झाम्सला जर दिसलं तर नवल वाटायला नको. कळतंय? हे एक असं उदाहरण आहे की या उदाहरणामध्ये संपूर्ण चॅप्टर मध्ये ज्या ज्या संकल्पना लागतात त्या सगळ्याच संकल्पना या उदाहरणामध्ये कव्हर होतात. हे मला एक उदाहरण सोडून बघायचं आपल्याला. ए आणि बी या दोन रेल्वे एका प्लॅटफॉर्मवर थांबलेल्या माणसाला ओलांडतात. कुणाला क्रॉस करतात? तर माणसाला क्रॉस करतात. त्याच्यामुळं प्लॅटफॉर्मची लांबी किती आहे, काय आहे, इट डझंट मॅटर. त्याचा काही आपल्याला फरक पडणार नाही. राईट? आणि ए रेल्वे त्या माणसाला 40 सेकंदात ओलांडते आणि बी रेल्वे त्याच माणसाला 50 सेकंदात. आता ह्या रेल्वे दोन परस्पर विरुद्ध दिशेने धावताना त्या एकमेकांना मात्र 44 सेकंदामध्ये ओलांडतात. किती सेकंदात ओलांडतात? तर 44 सेकंदात. ए रेल्वेचा वेग 54 किलोमीटर पर आवर आहे. किती किलोमीटर पर आवर आहे? 54 किलोमीटर पर आवर. आपण एक काम करूया, त्याला आपल्याला शिकवलेल्या संकल्पनेनुसार जाऊया. ए रेल्वेनी प्लॅटफॉर्मवर थांबलेल्या माणसाला ओलांडताना कापलेलं अंतर हे रेल्वेच्या लांबी एवढं असेल. एक. बी रेल्वे प्लॅटफॉर्मवर बसलेल्या माणसाला थांबलेल्या माणसाला ओलांडताना रेल्वेनं कापलेलं अंतर हे रेल्वेच्या स्वतःच्या लांबी एवढं असेल. आणि अंतर बरोबर वेग गुणिले वेळ असेल. एक महत्वाची गोष्ट याच्या पुढे जाऊन आलो. त्या दोन रेल्वे परस्पर विरुद्ध दिशेने धावताना एकमेकास ओलांडताना कापलेलं अंतर हे त्यांच्या लांबीच्या बेरजे एवढं असेल आणि त्या दोघांच्या वेगांची बेरीज ही त्यांचा सापेक्ष वेग असेल, दिशा विरुद्ध असल्यामुळे. राईट? म्हणजे मी जेव्हा समीकरण मांडून गणित करतो तर मला हे सगळं नॉलेज असणं गरजेचं. हे मला अपेक्षाच आहे, त्या गोष्टींची गरजच आहे. आता ए रेल्वेची लांबी लांबी अधिक बी रेल्वेची लांबी बरोबर ए आणि बी रेल्वेची एकूण लांबी. ए व बी रेल्वेची एकूण लांबी. लांबी काढत असताना सहसा काय होतो की तुम्हाला अंतर गुणिले वेळ, अंतर गुणिले वेळ याच्यातनं काढता येतं. तर ए रेल्वेच्या बाबतीमध्ये त्याचा वेग किती दिलेला आहे? 54 किलोमीटर पर आवर दिलाय. 54 किलोमीटर पर आवर. आणि वेळ किती लागलाय त्याला ओलांडायला? 40 सेकंद लागलेला आहे. आता 1 किलोमीटर पर आवर मध्ये ते सेकंद मध्ये तर त्याला मीटर पर कशात कन्वर्ट करावं लागेल? आपल्याला सेकंद मध्ये कन्वर्ट करावं लागेल. तर त्याला 5/18 ने मल्टिप्लाय केलं. 5/18 गुणिले त्याची लांबी 40 घेतली. हे त्याचा वेळ किती? 40 सेकंद घेतला ते. प्लस बी रेल्वेचा वेगच माहिती नाही आपल्याला. बी रेल्वेचा वेग घेतला बी, त्याला 5/18 ने मल्टिप्लाय केलं कारण किलोमीटर पर आवर मध्ये वेग घेणार आहेत आपण. आणि त्याला क्रॉस करण्याचा वेळ किती आहे? 50 सेकंद. आता साधारणतः दिशा विरुद्ध आहे, सांगितलं ना, परस्पर विरुद्ध दिशेने. पण वेगांची बेरीज होईल ए आणि बी रेल्वेची. एचा वेग व्ही अधिक 54 किलोमीटर पर आवर मध्ये त्याला 5/18 ने गुणाकार केला. म्हणजे किती सेकंद? 44 सेकंदामध्ये एकमेकांना ओलांड. आता हे सगळीकडचा 5/18 5/18 जर काढून टाकला आपण तर आपल्याला काही टेन्शन नाही त्याचं. राईट? आणि हे समीकरण सोडून मला काय भेटेल? व्हीची किंमत भेटेल.
आणि मग त्याच्यातनं मग मी बाकीच्या सगळ्या गोष्टी करायच्या. मग बीची वेग भेटले, बी म्हणजे बीचा वेग असेल, मग तो बीचा वेग घेऊन मी काय करेल, प्लॅटफॉर्मची 70 सेकंदात ओलांडते. मग त्या 20 किलोमीटर पर आवर गुणिले 5/18 गुणिले किती, 70, त्याच्यावरनं मग एकूण लांबी भेटेल. त्यातनं 50 सेकंदवाली लांबी मायनस करेल आणि मग बरचसं काही 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 होईल. मी जे सांगतोय आता, गण एक्झाम्पल चालू झाल्यापासून आतापर्यंत स्पर्धा परीक्षेचा सेन्स मी सांगतोय. वाटतंय तुला हे स्पर्धा परीक्षेमध्ये सुटल या पद्धतीनं? तुला आलेले काही 40 सेकंद, 50 सेकंद, 1 मिनिटाच्या आत होईल हे? नाही हो. कदापि नाही हो. मग काय करू? आलं परीक्षेला तर काय करू? पुस्तक घे, बाजारात आले. काय करू म्हणजे घे, वाच, शिक. हे उदाहरण माझ्या पुस्तकामध्ये किंवा मी स्वतः कुठल्या पद्धतीने करतो सांग. ए रेल्वेला ओलांडताना लागणारा वेळ, बी रेल्वेला स्वतःच्या अंतर एवढं लागताना वेळ, मिळून दोघं मिळून ओलांडताना लागलेला वेळ, मिक्सचर अलिगेशनचं उदाहरण आहे सोन्यामध्ये. हे असं जर करत बसलास तू, हे ए रेल्वे, बी रेल्वे आणि हे एकूण दोघे मिळून, ए रेल्वे 40 सेकंद, बी रेल्वे किती सेकंद, 50 सेकंद, दोघं मिळून किती वेळामध्ये, 44 सेकंद. यांची वजाबाकी इकडे घे ना, 6, याची वजाबाकी 4, याचं गुणोत्तर 3, 2 आलं, हे वेगाचं गुणोत्तर असेल माझ्या राजा. एचा वेग किती आहे, 54 किलोमीटर पर आवर. आणि याचं किती होईल मग, 3 ला 54 तर 2 ला 36, 36 किलोमीटर पर आवर. स्वतः एवढं अंतर का पाहिलं, माणसाला ओलांडताना 50 सेकंद, प्लॅटफॉर्मला ओलांडताना 70 सेकंद. वेळ का वाढला? कारण प्लॅटफॉर्मला लांबी असते, लांबीमुळं वेळ वाढला. किती वाढला, 20 सेकंद वाढला. म्हणजे 20 सेकंदाचं अंतरच काय असेल, 20 सेकंदात रेल्वेला कापलेलं अंतर हे प्लॅटफॉर्मचं अंतर असेल. आणि 36 सेकंदाला आपल्या टेक्निकनुसार 36 सेकंदाला 360 मीटर, तर 20 सेकंदाला 200 मीटर, असं त्याचं उत्तर असलं. कुठं काय? आता हे उदाहरण सेल्फ करायचंय, मला कोणाची मदत नाही घ्यायची. मी पुस्तक घेतो, पुस्तकातून जातो, पण मला मदत नको मला. तर पुस्तकात कसं मांडलं पाहिजे, एकदम छान मांडलं पाहिजे काय, हम्म? की असं मांडलं पाहिजे की ते वाचलं की तुझ्या हृदयाला अपील झालं पाहिजे. ये दाखवतो तुला कसं पद्धतीनं मांडलंय. काय सांगितलं, ए आणि बी या दोन रेल्वे एका प्लॅटफॉर्मवर थांबलेल्या माणसाला 18 सेकंद आणि 29 सेकंदात ओलांडतात. ए रेल्वे प्लॅटफॉर्मवर थांबलेल्या माणसाला ओलांडते, बी रेल्वे प्लॅटफॉर्मवर थांबलेल्या माणसाला ओलांडते, 18 सेकंदात 29 सेकंदात ओलांडतात. परस्पर विरुद्ध दिशेने धावताना, तेही दाखवलेलं आहे, इथं चित्र काढलं नाही, राईट. परस्पर विरुद्ध दिशेने धावताना एकमेकाला 24 सेकंदात ओलांडतात. ए रेल्वेचा वेग 60 किलोमीटर पर आवर, बी 55 सेकंदात ओलांडतात. प्लॅटफॉर्मची लांबी काढायची. आता ह्या पहिल्या निळ्या पॅच मध्ये मला या उदाहरणात काय काय दिलंय ते सगळं लिहिलंय बघा इथं. ए आणि बी या दोन रेल्वे प्लॅटफॉर्मवर थांबलेल्या माणसाला अनुक्रमे 18 20 सेकंदात ओलांडतात. त्याच वेगाने विरुद्ध दिशेने धावताना एकमेकास 24 सेकंदात ओलांडतात. ए रेल्वेचा वेग 60 किलोमीटर पर आवर असून बी रेल्वे एका प्लॅटफॉर्मला 55 सेकंदात ओलांडतो. म्हणजे व्हॉटेवर इम्पॉर्टंट इन्फॉर्मेशन जे दिलेली आहे ती सगळी या निळ्या पॅच मध्ये घेतलेली आहे. म्हणजे निळ्या पॅचचं मिनिंग काय माझ्या पुस्तकामध्ये, दिलेली इन्फॉर्मेशन आणि मला काय डिसिजन घ्यायचा त्याच्या संदर्भाने मी बोलत असतो निळ्या पॅच मध्ये. आणि मग खालच्या क्रीम कलरच्या पॅच मध्ये जे काही आहे ते दॅट इज अ सोल्युशन. हे इकडे दाखवतो पुढच्या पानावरती, हे बघ इथं लिहिलं, ए आणि बी या रेल्वे एका प्लॅटफॉर्मवर, थांबलेल्या माणसाला ओलांडताना
फक्त त्यांच्याच प्राप्त वेगामुळे वेल ओलांडतात. बरोबर आहे, ते त्यांचा स्वतःचा एक वेग असतो, त्याच्यामुळे ते ओलांडतात. माणूस तर बसलेलाच आहे, माणसाचं काही त्याच्यात कॉन्ट्रीब्युशन नाही. पण त्या परस्परांना ओलांडताना त्यांचा ओलांडण्याचा वेग हा त्यांच्या वेगांचा एकत्रित परिणाम असतो. पण परस्पर जेव्हा ओलांडतात तेव्हा त्यांच्या वेगांची बेरीज तर झालेली असते किंवा वजाबाकी तरी झालेली असते. दिशा विरुद्ध असेल तर बेरीज झालेली असते आणि समान असेल तर वजाबाकी झालेली असते, म्हणजे त्यांचा परिणाम मॅटर करत असतो. राईट. एकत्रित म्हणजे वेगांचा मिश्र परिणाम असतो. बरोबर आहे, एका जागी आला म्हणजे ते काय मिश्र परिणाम झाला. मग मिश्र असतो म्हणून ते कन्सेप्ट कुठली लागेल? मिक्सचर आणि अलिगेशनची कन्सेप्ट. म्हणजे या उदाहरणामध्ये मी मिक्सचर आणि अलिगेशन ही कन्सेप्ट वापरायला घेतलो, तर ते का घेतलो किंवा ते घेण्याच्या पूर्वी माझ्या स्वतःचे थॉट प्रोसेस काय होती, मी निवडण्याचं कारण काय होतं, हे तिथं काय केलेलं आहे, डिस्क्राईब केलेलं आहे. असं एकाही पुस्तकामध्ये रिझन्स दिलेले नाहीये. सूत्र वापरलं तर हेच सूत्र का वापरलं हेही नाही सांगितलंय. मग या रिझनिंग मुळे ना तुला एक कन्सेप्च्युअल क्लॅरिटी भेटत जाते. मग आता बघू, ये रेल्वेने प्लॅटफॉर्मवर थांबलेल्या माणसाला ओलांडण्यास घेतलेला वेळ किती होता? 18 सेकंद. बी माणसाने किती? 29 आणि एकमेकाला 24. बी रेल्वेने प्लॅटफॉर्मवर थांबलेल्या माणसाला ओलांडण्यास घेतलेला वेळ 29 सेकंद. आणि हे दोघं मिळून मिळून म्हणजे एका जागी परिणाम एकत्रितपणे, म्हणून बी रेल्वेने ओलांडण्यास घेतलेला 24 सेकंद. आता ह्या रेल्वेच्या उदाहरणात मिक्सर आणि अलिगेशनची कन्सेप्ट लावल्याच्या नंतर उदाहरणाची लेंथच कमी झाली. ह्या उदाहरणाला मिक्सर आणि अलिगेशननी सोडवणं आतापर्यंत, हे व्हिडिओ माझा अपलोड होईपर्यंत कोणीच सोडवलं नसतं. हे वेगळाच कार्यक्रम चालतो त्यांचा. मी ह्याच्या आधी सांगत होतो समीकरणाचं, ते त्याच्यामध्ये दुकान लागतोय. मग हे कुणाला येत नाही रे? 18 24 वजाबाकी 6, 29 24 5, 5 6 आलं. हे आता हे इथे लिहिलं होतं. 5 6 हे ए व बी रेल्वेच्या वेगांचं गुणोत्तर असतं. मग 5च्या जागी 12 5 60, ए रेल्वेचा वेग उदाहरणातल्या माहितीवरून दिले ना. मग 5च्या तुलनेत 60 किती? 12 पट आहे. याची पण 72 किलोमीटर, म्हणजे बी रेल्वेचा वेग किती किलोमीटर पर आवर आहे? 72 किलोमीटर पर आवर आहे. पण मला त्यांनी प्लॅटफॉर्मला ओलांडताना काढायचा वेळ घ्यायचा, हे एक सेक्शन झालं. त्याच्यात पुढं काय केलं? बी रेल्वे प्लॅटफॉर्मवर थांबलेल्या माणसाला 29 सेकंदात, तर प्लॅटफॉर्मला 55 सेकंदात ओलांड. बरोबर. आता 29 55 का झाले? कारण माणसाला लांबी नसते, प्लॅटफॉर्मला लांबी असते. प्लॅटफॉर्मच्या लांबीमुळे वेळ वाढला. 55 सेकंदापैकी 29 सेकंदात कापलेलं अंतर रेल्वेच्या लांबी एवढं असेल, कारण माणसाला लांबी नसते. मग शिल्लक 26 सेकंदात कापलेलं अंतर कुणाच्या लांबी एवढं असेल? प्लॅटफॉर्मच्या लांबी एवढं असेल. 72 किलोमीटर पर आवर. ही आपली टेक्निक आहे रेल्वेचं गणित सोडवायची. 36 सेकंदाला 720 मीटर, तर 26 सेकंदाला 520 मीटर. प्लॅटफॉर्मची लांबी किती मीटर आली? 520 मीटर. आता हे कन्सेप्ट क्लिअर झाल्याच्या नंतर हे उदाहरण कसं सॉल्व्ह होते? हे किती आहे? 24 सेकंद आहे. हे 40 सेकंद आहे. परस्परांना किती सेकंद? 36. इकडे किती आलं? 4 आलं. इथं किती आलं? 12 आलं. एकाच किती आलं? 3 आलं. आपल्याला कोणाचा वेग दिलाय? बी रेल्वेचा वेग दिलाय 90 किलोमीटर पर आवर. 3 ला 90, तर 30 30. ती एकला किती झालं? 30 किलोमीटर पर आवर झालं. राईट. ती एका सिग्नलच्या खांबाला 24 सेकंदात ओलांडते, म्हणजे स्वतः एवढं अंतर कापायला 24 सेकंद लागते. पण प्लॅटफॉर्मला ओलांडायला किती वेळ लागतो तिला? 60 सेकंद लागते. का ओलांडताना वेळ जास्त लागला? कारण प्लॅटफॉर्मला लांबी असते. किती वेळ जास्त लागला? 36 सेकंद जास्त लागले. 60 मधून 24 जर मायनस केलं तर 36. म्हणजे 36 सेकंदामध्ये रेल्वेनं जे काही कापलेलं अंतर असेल, ए रेल्वेनं, ते प्लॅटफॉर्मच्या लांबी एवढं असेल. मग 30 किलोमीटर पर आवर म्हणजे 300 मीटर. 36 सेकंद. तर 36 सेकंदच विचारलंय, तर 36 सेकंदामध्येच किती आलं? 300 मीटर आलं. प्लॅटफॉर्मची लांबी किती असेल? 300 मीटर असेल. काय कॅल्क्युलेशन केलं का काय केलं मला सांगा. मी अख्ख्या चॅप्टर मध्ये कुठंच 5/18 18/5 वापरायचं नाही, ही कन्सेप्ट वापरायची, एकच बदलाची प्रक्रिया बस. ती त्याच्या चॅप्टरच्या इन्स्टार्टला सगळंच एक्सप्लेन केलेलं आहे त्याच्या बाबतीत. ते कसं घेतं, का घेतं, ते सगळंच एक्सप्लेन केलेलं आहे. म्हणजे राजा, समीकरणाचा जर तू त्याग केलास तर तुझं हे उदाहरण किती कमी वेळामध्ये होतं याचा विचार कर सोन्या माझा. तू शालेय स्तरावरच्या तुझ्या गणिताला स्किप कर. काही गरज आहे त्याची?
ऑलरेडी स्किप झाला असेल तर चांगलंच आहे. मग हे नवीन पकड. हे नवीन पकडायचं तर इतके दिवस तुम्हाला अं, कशातनं करू हे कळत नव्हतं. आता तर एक सोर्स दिलाय, मी पुस्तक दिलंय, आज बाजारामध्ये उपलब्ध आहे. जा, घे, वाच, कर त्याच्यातनं. पर्याय नाही त्याच्याशिवाय. स्पर्धा परीक्षेमध्ये वेळ वाचावं म्हणून खरंच लागणाऱ्या मेथडनुसार काढलेलं पहिलं पुस्तक आहे या पट्ट्याचं. अजिबात समीकरण, कुठं पाठांतर बिठांतर काहीच ठेवलेलं नाही. आणि प्रत्येक चॅप्टरला जे काही लागतं ते अत्यंत अल्प स्वरूपामध्ये चॅप्टरच्या सुरुवातीलाच डिस्क्राईब केलेलं आहे. तेवढ्याच डिस्क्राईब केलेल्या कॉन्सेप्टवरती पूर्ण चॅप्टर संपवलेले आहे. पुस्तकाची मांडणी करताना सुद्धा एवढ्या बारकाईची काळजी घेतलेली आहे की हळूहळू टप्प्याटप्प्याने डिफिकल्टी लेवल वाढवत नेलेली आहे. आणि केलेले चेंजेस सुद्धा पोरांच्या लक्षात यावेत याची दखल घेतलेली आहे, काळजी घेतलेली आहे. राईट. दुसरं उदाहरण बघ. हे किती सेकंद? 30 सेकंद, 40 सेकंद. 30, 40, दोघं मिळून किती सेकंदामध्ये? 36, 4, 6, 2, 3. हे रेल्वेचा वेग किती आहे? 48. दोन भाग बरोबर 48, एक भाग बरोबर 24, तीन भाग बरोबर 72 किलोमीटर पर आवर. आता बी रेल्वे प्लॅटफॉर्मला 90 सेकंदात ओलांडते, पण माणसाला 40 सेकंदात ओलांडते. म्हणजे एक्स्ट्रा किती झाले? 50 सेकंद झाले प्लॅटफॉर्मवर असतील. 72 म्हणजे 36 सेकंदाला 720 मीटर. तर यांच्यातला फरक 50 सेकंदाला 1000 मीटर. खलास. किती वेळ लागला रे त्याच्यामध्ये? मी लिहितो म्हणून मला वेळ तर लागतो, तर 1000 म्हणून मोकळा झाला असतो. ही ताकद, हे कन्सेप्च्युअल क्लिअरिटी, हे सेन्स, हे सगळं जर बदल घडवायचे असतील, परीक्षेमध्ये आलेले सगळेच प्रश्न सोडवायचे असतील, उगा असलं फालतू धंदा नाही, सगळेच प्रश्न सोडवायचे हे असलं नाही. अरे मेरिट एवढं ताणून लागायला लागलं ह्या दलदलीतनं एमपीएससीच्या युपीएससीच्या कुठलाही एक जॉब पटकन घेऊन मोकळं व्हायचं असेल तर अडॉप्ट दिस मेथड्स. याच्याशिवाय पर्यायच नाही. आणि हे सगळं व्यवस्थित क्लीन केलेलं. युट्यूबला येऊन जादू दाखवण्यापेक्षा ना, तर ती जादू आली कशी याचे पुस्तक वाच ना. हा, बघ ना. आता तर दिलाय ना ग्रंथ. इतके दिवस मार्केटमध्ये नव्हतं ना हो, तुम्हाला ऑथेंटिक सोर्स नव्हता की ज्याच्यामध्ये खरंच स्पर्धा परीक्षेची रिक्वायरमेंट पूर्ण करणाऱ्या घटक होते. असं मला पुस्तक दाखवा की जे स्पर्धा परीक्षेची रिक्वायरमेंट पूर्ण करते. 10वीचं गाईड आणि यांचे पुस्तकं सेमच आहेत. चला समीकरणच मांडते, जिथं तिथं एक सूत्र बित्र पाडे हेच चाललेलं आहे सगळं. रिक्वायरमेंट प्रमाणे एक्झामची रिक्वायरमेंट 36 सेकंदात उदाहरण सुटलं पाहिजे अशा रिक्वायरमेंटनं डिझाईन केलेलं पुस्तक दाखवा. किंवा असं पुस्तक दाखवा मला की ज्याच्यातनं कन्सेप्च्युअल क्लॅरिटी आहे की जी मला माझ्या एक्झाम मध्ये स्पीड वाढवायला एनहान्स करते. बघ, दाखवलं ना मी. रेल्वेमध्ये मिक्सचर एलिगेशन वापरून कुठल्या लेवलला नेलं त्या गणिताला. तिसरं उदाहरण आपण तर सॉल्व्ह केलं होतं. हे पुस्तक तुम्हाला मिळवायचं असेल तर आपल्या या लेक्चर म्हणजे युट्यूब चॅनलच्या कमेंट मध्ये किंवा याच्या थंबनेल मध्ये पुस्तकाच्या मागणीसाठी एक नंबर दिले, कॉल कर, त्याच्यावरती मागव. किंवा जवळच्या दुकानदाराकडे जा, पुस्तकाची मागणी करा, घ्या पुस्तक, वाचा. येणार ग्रुप आहे बी आणि सी. डिसाइडिंग असेल, डिसाइडिंग गणित आणि रिझनिंगला मॅथ्स घेणारे पोरांचे मार्क्स खतरनाक असतील, कितीही पेपर अवघड होते, माझ्याकडे बसलेल्या पोराला गणिताची अडचण येणार नाही, रिझनिंगची अडचण येणार नाही. मी असं कधी एवढ्या ह्याच्याने कधी बोलत नाही, पण गरज आहे बोलायची. आता तुम्हाला कळायला लागलं की नाही, हे दुनिया अशी आहे की जिथं आरडाओरडा केल्याशिवाय घडत. जा विचार मित्रांना, तुझ्या वाटावाकडे क्लास केलास का, मी कशा पद्धतीने सांगत नाही, सिलेक्ट झालेल्या पोराला जाऊन विचार. राईट. जा पुस्तक घे, परचेस कर, पटकन अभ्यासाला लाग. तुला येणारे ग्रुप बी आणि सी काढायचे, गणितात जास्तीत जास्त मार्क घेऊन काढायचे, तर पुस्तक तुझ्या जवळ असो. थांबतो. याच्या पुढच्या लेक्चरमध्ये अजून असंच काहीतरी पुस्तकातला एखादा छानसा घटक म्हणून तुमच्या भेटीला आहे. तोपर्यंत ह्या घटकाचा अभ्यास करा.